मित्रांनो, आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ यांची अशी कोणती खास सेवा आहे जी श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग खुला होतो। हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक छोटी पण अतिशय प्रभावी पद्धत सांगणार आहे जी अनेक भक्तांनी अनुभवलेली आहे। सेवा म्हणजे नेमकं काय? सेवा म्हणजे फक्त फुलं अर्पण करणं किंवा अगरबत्ती लावणं नाही। सेवा म्हणजे मनापासून केलेलं स्मरण, विश्वासाने घेतलेलं नाव आणि स्वामींवर पूर्ण समर्पण। स्वामी समर्थांनी एकच संदेश दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जेव्हा आपण ही ओळ मनापासून मानतो तेव्हाच खरी सेवा सुरू होते। सकाळची खास सेवा, डेली पॉवरफुल रुटीन। दररोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला। घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर बसा। दीप लावा, एक अगरबत्ती लावा आणि शांतपणे 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ। हे नाव उच्चारताना घाई करू नका। प्रत्येक वेळेला डोळे मिटून स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा। 108 नामजपाची शक्ती। जर तुमची एखादी खास इच्छा असेल, नोकरी, परीक्षा, घरातील समस्या, आरोग्य, लग्न किंवा आर्थिक अडचण, तर 21 दिवस सलग 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा। माळ असेल तर उत्तम, नसल्यास बोटांवर मोजा। महत्त्वाचं काय? एकही दिवस खंड पडू देऊ नका। गुरुवारची विशेष सेवा। गुरुवार हा स्वामींचा दिवस मानला जातो। त्या दिवशी पिवळे फूल अर्पण करा, साखर, खोबरे किंवा केळं नैवेद्य ठेवा आणि स्वामींना मनात तुमची समस्या सांगा। जसं आपण आई-वडिलांशी बोलतो तसंच साधेपणाने बोला। स्वामींवर पूर्ण विश्वास कसा ठेवायचा? कधी कधी आपण सेवा करतो पण मनात शंका असते, खरंच होईल का? हीच शंका अडथळा ठरते। विश्वास म्हणजे काय? जेव्हा परिस्थिती कठीण असते तरी मनात शांतता असते, कारण आपल्याला माहीत असतं स्वामी आहेत। छोटी पण प्रभावी खास पद्धत। आता मी सांगते ती खास सेवा। रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे डोळे मिटा, तुमची इच्छा मनात स्पष्ट करा आणि 21 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा। नंतर एक वाक्य म्हणा, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच करा। हे वाक्य खूप शक्तिशाली आहे, कारण आपण आपली इच्छा सांगतो पण निर्णय स्वामींवर सोडतो। सेवा करताना टाळावयाच्या चुका। सेवा फक्त स्वार्थासाठी करू नका। दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी प्रार्थना करू नका। मध्येच सेवा सोडू नका। शंका आणि नकारात्मक विचार टाळा। अनुभव कसा ओळखावा? कधी अचानक काम होतं, कधी योग्य माणूस भेटतो, कधी मन शांत होतं। हीच स्वामींची कृपा असते। चमत्कार नेहमी मोठा आवाज करून होत नाही, तो शांतपणे घडतो। शेवटचा संदेश। मित्रांनो, सेवा म्हणजे व्यवहार नाही, मी इतका जप केला आता मला हे द्या असं नसतं। सेवा म्हणजे प्रेम, विश्वास आणि पूर्ण समर्पण। स्वामी समर्थांचे नामस्मरण चालताना, काम करताना। मित्रांनो, सेवा म्हणजे फक्त देवासमोर बसून केलेली पूजा नाही। खरी सेवा म्हणजे दिवसातून अनेक वेळा स्वामींचं नाव आठवणं। भाजी चिरताना, स्वयंपाक करताना, बसने जाताना, अभ्यास करताना मनात हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ। नाव घेताना आवाज मोठा असण्याची गरज नाही। मनापासून घेतलेलं एक नावही 1000 वेळा घेतलेल्या नावासारखं शक्तिशाली असतं। संकटाच्या वेळी खास उपाय। जेव्हा खूप ताण येतो, मन अस्वस्थ होतं, रडू येतं, तेव्हा एक साधा उपाय करा। स्वामींचा फोटो समोर ठेवा, दोन्ही हात जोडून 5 मिनिटं फक्त त्यांच्याकडे बघत बसा। काहीही मागू नका, फक्त म्हणा, स्वामी, मला शक्ती द्या। तुम्हाला आतून शांत वाटायला सुरुवात होईल। अभ्यास आणि नोकरीसाठी स्वामी सेवा। जर तुम्ही परीक्षा देत असाल किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, तर अभ्यास सुरू करण्यापूर्वी 11 वेळा जप करा। पुस्तकावर हात ठेवून म्हणा, स्वामी, माझं लक्ष केंद्रित राहू द्या। तुमचा आत्मविश्वास वाढेल। घरात सकारात्मक ऊर्जा कशी वाढवावी? आठवड्यातून एकदा घरात स्वामींची आरती मोठ्याने लावा। सगळ्यांनी मिळून म्हणा, जिथे नामस्मरण होतं तिथे नकारात्मकता टिकत नाही। स्वामींची कृपा ओढून घेण्यासाठी 3 नियम। 1. खोटं बोलू नका। 2. कुणाचं वाईट करू नका। 3. आई-वडिलांचा आदर करा। ही 3 गोष्टी पाळणं हीच मोठी सेवा आहे। स्वामींना काय आवडतं? स्वामींना मोठे देखावे आवडत नाहीत, त्यांना आवडतं साधेपण। तुम्ही गरीब असाल किंवा श्रीमंत, त्यांना फरक पडत नाही। त्यांना फक्त तुमचं प्रेम आणि विश्वास हवा आहे। 21 दिवसांचा अनुभव कसा घ्यावा? आजपासून ठरवा। 21 दिवस सलग सकाळी 108 जप करणार। डायरीमध्ये पहिल्या दिवशी तारीख लिहा। 21 दिवस पूर्ण झाल्यावर तुमचं मन, परिस्थिती, विचार यात झालेला बदल स्वतः पहा। अनेक भक्त सांगतात की 21 दिवसांत त्यांना आतून शांतता आणि आत्मविश्वास मिळाला। मनोकामना पूर्ण होण्याची खरी व्याख्या। कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते मिळत नाही, पण त्याऐवजी जे मिळतं ते आपल्या आयुष्यासाठी अधिक योग्य असतं। म्हणून शेवटी नेहमी म्हणा,
स्वामी, माझ्यासाठी जे उत्तम आहे तेच करा. हीच खरी भक्ती आहे. शेवटचा भावनिक संदेश. मित्रांनो, जर तुम्ही आज हा व्हिडिओ ऐकत असाल तर कदाचित स्वामींनीच तुम्हाला इथे आणलं आहे. कदाचित तुम्ही सध्या एखाद्या अडचणीत आहात किंवा मनातून थकलेले आहात. पण लक्षात ठेवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य मनात ठेवा, डोळे मिटा आणि एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय.